like a babe, dude. What a gorgeous man. Isn't she? Isn't she God? बाई पुरे कौतुक. नाही मला सांग, सगळी सगळं तयारी झालेलं हो. आहे? एव्हरीथिंग इज रेडी? हो, सुरू करायचंय? हो, काळजी करू नका, सगळं झालेलं आहे. डोंट वरी. काही नाही कॉन्सन्ट्रेशन, फुल कॉन्फिडेंटली आपली रेसिपी सांगायची आहे. हो. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. हा. प्रो व्हिडिओ झाला पाहिजे आपला, प्रो कुकिंग व्हिडिओ झाला पाहिजे का? ऍक्शन करतोय आम्ही. हो, रेडी. नमस्कार. काय? नमस्कार मंडळी. आवाज हा काय 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 चाललंय घरात? काय काय चाललंय? हे काय आहे? सासरे बुवा. डिंग, 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 डिंग. मागे जा. काय 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 हे काय चाललंय? हे काय आहे? काय? काय हे काय चाललंय माझ्या घरात? काय चाललंय? हे काय? What? आज कुठली भाषा? You don't know? ह्यांना माहित नाहीये. घरी कुठे असतात ते? यार गॉड, काय व्हॉट टू माहिती? डू? व्हॉट टू डू? सासरे बुवा काय? अरे आपल्या सोसायटीत पाककले स्पर्धेत सासूआईंना बेस्ट प्रायोगिक पदार्थाचा अवॉर्ड मिळालेला आहे. हा, बेस्ट प्रायोगिक पदार्थ. Yeah, that's it. कधी देतात माहिती? हो. आपण केलेला पदार्थ परीक्षकांना कळला नाही की. बघितलं कसं बोलतात? बघितलं? Come on, सासरे बुवा. काय? परीक्षक कोण होतं माहितीये तुम्हाला? हा. कोण होता परीक्षक? समीर चौगुले. त्यांना कळत नाही असं या जगात काहीच नाही. हा. समीर चौगुले. कळलं ना कोणी? आयरा गैरा नाही, सोम्या गोम्या. समीर द समीर चौगुले. अरे कसला डोंबल्याचा द समीर चौगुले. हा. इथे शेजारी राहतो बाजूला. मग काय त्याचं कर्तृत्व नाही काही? काय तुमच्या शेजारी यायचं, कसपटासारखं वागवायचं त्याला? त्याचं कर्तृत्व नाहीच आहे मुळात. इथे सोसायटीच्या बाहेर प्लॅस्टिक गोळा करतो भासतो. प्लॅस्टिक गोळा करतो, बाटलीत कोंबतो, गोळा करतो, बाटलीत कोंबतो. सासरे बुवा सोशल वर्क येते त्यांचं. हा. कमो इकडे सोशल वर्क त्याचं मला सांगतोयस. तुझ्या वर्कचं काय? वा. माझी मुलगी डोळ्यासमोर राहावी म्हणून तुला घरजावाई करून घेतलं, तर ती कामाला जाते, तू डोळ्यासमोर राहतो. कामाचं काय तुझ्या? आय एम अ सोशल क्रिएटर. कमॉन सांगा त्याला. सोशल क्रिएटर म्हणे. जाऊ दे, आपण व्हिडिओ करूया. सासरे बुवा इथे उभे राहा जरा, मला मदत हवी आहे तुमची. इथे उभे राहा. ओके मस्त. का उभं राहायचं मी? का मी उभं राहायचं इथे? मी नाही राहणार. काही नाही, साधा एक रोल प्ले करायचा आहे तुम्हाला. हा म्हणजे सासूआईंच्या रेसिपीजचा फॅन बाबूराव बुळबुळे. बापरे. शी, कोण आहे हा बाबूराव बुळबुळे? आय एम अ क्रिएटर. मी हे पात्र क्रिएट केलेलं आहे आणि ते तुम्हाला साकार करायचं आहे. ओके म्हणजे सासूआईंच्या रेसिपीजचे असे लाखो करोडो फॅन्स आहेत ना, त्यांना तुम्ही रेप्रेझेंट करताय. तुम्ही तुमचं प्रतिनिधित्व आहे. तुम्ही मी नाही करणार आहे. का? अख्खी दुनिया मला हिचा नवरा म्हणून ओळखते. मी हे करणार नाही. काय उगाच सांगता? जगातलं कोणी ओळखत नाही तुम्हाला सांगते जावई बाबू, 25 वर्ष झाली आम्ही इथे राहतोय. हा, आजही वॉचमन त्यांना आतमध्ये येताना हटकतो. क्या रे, किधर चला? LOL. अहो, समोरचा भाजीवाला सुद्धा यांना ओळखत नाही आणि एक्स्ट्राचा कढीपत्ता देत नाही, माहिती? मग शेजारी पाजारी ओळखतात मला. हा? त्यांनी जर हा व्हिडिओ बघितला तर सोसायटीतले लोक काय म्हणतील? काय ग बाई, काय त्या सोसायटीतल्या मेल्या लोकांची चिंता. खूप मंडूक वृत्ती मेली. एक्झॅक्टली. नाहीतर काय. अर्थ सांग, कूपमंडूकचा अर्थ. छोटी मांडी. कूपमंडूकचा अर्थ छोटी मांडी. डबक्यातली विचारसरणी. ओके ही याची अक्कल. हे ह्याचं ज्ञान. प्लीज सासरे बुवा, नॉलेज इज डिफरंट, विजडम इज डिफरंट. वा. अर्थ सांग, व्याख्या सांग. काय सध्या आपल्या व्याख्या. हे काय आहे मध्येच? नाही ते मामी दिसल्या मला, अचानक मामा आठवले. म्हटलं करून घेऊ पचकन. किती लाचार आहे हा माणूस. लाचार. ते आलेत ना, तो स्वरा आणि ते दोघं बघून घेतील प्रमोशनचं. तुझं काय आहे मध्ये? रश्मी तर म्हणजे एवढी सुंदर दिसते आज, बापरे बाप. आज काय एवढंच सांगायला आलायस तू? हा परडे आहे तुझा. मला काय सांगतो? ही तुझी लाज आहे. नाही हे बघा चिल करा ना यार. आमचा व्हिडिओ कसा सोसायटी भर नाही आहे. इट्स गॉन बी वर्ल्ड वाईड. हो बापरे, वर्ल्ड वाईड. हॅपी मॅन बघा आमचा. काय झालं आता? काय तुम्ही रे ना यार, खडा रे ना यार. या. खडा रे ना म्हणजे? रहो ना, खडी रहो आप. मी नाही राहणार इथे उभा. नाही राहणार? नाही राहणार. नाही राहणार? नाही राहणार. तुमचं खाणं पिणं बंद. मी राहणार. मी इथे उभा राहणार. राह.
माझ्यापेक्षा लाचार लोक आहेत जगात. ऍक्शन. सो हॅलो गाईज, हॅलो पीप्स, हॅलो नेटिझन्स. नमस्कार येस रसिको. येस येस. तर आपण आहे म्हणजे ज्यांच्या आउटस्टँडिंग प्रायोगिक रेसिपीज ना खुद्द समीर चौगुल्यांनी बक्षीस दिलंय अशा विशाखाताई सुभेदार यांच्या कोट्यूब व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सो सासूबाई, हो, हाऊ आर यू फिलिंग? तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान आनंद वाटतो आहे. सासूबाई, तुम्ही आजपर्यंत कुठले कुठले प्रायोगिक पदार्थ केलेले आहेत? मी आतापर्यंत खूप प्रायोगिक पदार्थ केलेले आहेत. म्हणजे मी दोडक्याचा हलवा केलेला आहे, वा. मी सोयाबीनचा केक केलेला आहे, मी कारल्याची बर्फी केलेली आहे, Really? मी दुधाची कांद्याची आमटी केलेली आहे. ओ माय मी- गॉड. एक 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 ओ ओ ओ काय ओ झालं? ओ सासरे बुवा, बुळबुळे जरा एक्सप्रेशन द्या, चांगले एक्सप्रेशन द्या. हा? काय मेली बेचव ऍक्टिंग करताय? शी! काय त्या पृथ्वी प्रताप सारखा चेहरा केलाय? जरा व्हेरिएशन दे ना, बेरीन पकडा काहीतरी. जळले आपलं तेच तेच. शी! हिने केलेले सगळे पदार्थ मी खाल्लेत, कसे देऊ एक्सप्रेशन? बघितलं कसं पदार्थ नाव ठेवतात. मी 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 मी- बघितलं? मी सांगतो बुळबुळ देखो ए बुळबुळे, तू मग बुळबुळे म्हणून रिॲक्ट करा, हा नवरा म्हणून रिॲक्ट करू नका. हसा हसा हसा. हा? छान छान. हा. तर सासूबाई, आज आपण नेमका कुठला पदार्थ बघणार? आज आपण वांग्याची बर्फी बनवणार आहोत. वा. वांग्याची बर्फी. वा वा वा. म्हणजे आधी वांगी घ्यायची वा. आणि 2 बारीक चिरलेले कांदे. चला आपण हा कांदा त्याच्यात टाकूया. हा. तुम्ही बाजूला हा वा. असा बारीक चिरायचा असतो हा, कांदा. हा, हे बघा हा, असा. वा, वा. आणि मग ही अशी सासू घ्यायची. हा. ही सासू एक मिनिट सासूबाई तुम्ही वांग्याला सासू म्हणताय? हा, ती माझी रेसिपी अशी लक्षात ठेवण्याची एक वेगळी पद्धत आहे. हो का? म्हणजे वेगवेगळ्या क्लुप्त्या करते आणि ती रेसिपी लक्षात ठेवते. This is very interesting. गंमत बघा, बघा, प्रेक्षक गंमत हो, बघा. हे लक्षात ठेवा. हे बघा, हे म्हणजे अशी सासू आपली ना अशी कचा घ्यायची. वा, वा, वा. चांगलीशी बारीक तिचे असे ना. हे बघा मंडळी, हे एवढे साधारणतः एवढे बारीक तुकडे हिला करायचे. सांग, ही माझ्या आईला मध्ये घेते वांग आणि- म्हणून. बुळबुळे. आणि हे बघा, या अशा वांग्यावर की नाही ही अशी नणन टाकायची. अच्छा, म्हणजे तिखटला तुम्ही नणन म्हणताय? नणन म्हणजे तिखटच नाही का? Exactly. तिखट असते ती कुठली Exactly. गोड. Exactly. आणि मग त्यानंतर हा असा नवऱ्याचा मामा त्यावर टाकायचा. माझा मामा बाजू रे, माझा मामा मीठ आहे. हो, चांगल्या प्रसंगात कायम मिठाचा खडा टाकतो तुमचा मामा. म्हणजे मीठच नाही का? अच्छा, माझा हा, मामा मीठ. हा, तर मग बाजूला हो तुम्ही. हा, तर हे सगळं हे मीठ म्हणजे नणन, नवऱ्याचा मामा आणि सासू या सगळ्यांना असं कालवायचं. हे असं चांगलं, हे बघा, हे असं एखाद्या भांड्याने असं चेचायचं, असं सगळा रगडा करायचा. आणि मग ही कढई म्हणजे दिराला असं गॅसवर ठेवायचं. म्हणजे माझ्या भावाला काय? दिराला गॅसवर ठेवलं की त्यात हे असं तेल टाकायचं. आणि तेल टाकल्यावर त्यात आपापला हा नवरा टाकायचा. मोडी नवरा आहे. मग तडतड कोण करतो? नवराच करतो ना. क्या बात है, इट इज एक्सिलंट. वाव वाव. आणि मग हे सगळं सामान की नाही मंडळी बघा, हे सगळं एकजीव होऊपर्यंत चांगलं असं शिजवायचं. आणि असं चांगलं कढईत स्मॅश करायचं. असं चांगलं असं चेचून काढायचं. चांगलं असं मजा स्मॅश आहे. करायचं. मजा आहे. आणि चांगलं मजा आहे. 10 मिनिटं रटरट शिजवायचं. बस, का? माझ्या कुटुंबियाचा झालेला छळ मी बघणार नाही. काय प्रॉब्लेम आहे? हिला सांग, हिने गॅसवर माझी आई बहीण एक केली, तिला काढायला सांग. हिला ते काढायला सांग. 1 मिनिट थांबा. 1 मिनिट. नाही हे काढणार नाही. हे चांगलं शिजलं ना मंडळी हा. की चांगलं असं परात घ्यायचं. त्यात ह्या सगळ्या मिश्रणाला असं पालथं करायचं. आणि थपा थापायचं. आणि सुरुनी असे कसा वार करायचे. आणि चांगल्या वड्या कापायच्या. वा, वा. अशा पद्धतीने झाली वांग्याची बर्फी. वा. काय बरं प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम झालाय? एवढी हिंमत आहे ना तुझ्यात? हा. तुझ्या कुटुंबाला ठेव गॅसवर. मग मी करणारच आहे. त्यांची मी खीर करणारच आहे. नेक्स्ट एपिसोड, खिरीचा नेक्स्ट हा, एपिसोड. हा. गपरे, वारे वा. स्वतःच्या कुटुंबाची खीर, माझ्या कुटुंबाची तिखट बर्फी. तिखट माणसांचं तिखटच करतात. हा? हा, माझं कुटुंब तिखट. हो. याच्या पुढे तुम्हाला काय करून दाखव, मग मी बघतो. काय करा? हे माझं घर आहे. हे माझं पण घर हे आहे. माझं घर आहे. काय करायचं बोला? माझं पण घर आहे. माझं घर आहे. माझं घर आहे. माझं घर आहे. काय हे करायचं? बघ, तू खीर बनव ना. तू खीर बनव, मग तुला मी दाखव. बनवेन ना. काय दाखवा? नाही, तुझी खीर रटा प्यायलो तर बघ. हा, मग नाही या सासूला मी कचा चावून खाल्लं तर बघा. माझ्या आईला काय टाकायचं? तुझी हिंमत. हा, दाखवायला काय करायचं?